धकाधकीच्या जीवनात अनेक प्रश्न आरोग्याविषयी उभे असतात. त्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे असून सामाजिक कार्यकर्ते तेजस दीपक बुंदेले यांनी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित केले. खऱ्या अर्थाने हेच जनतेचे सेवक असल्याचे प्रतिपादन कंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी केले. देवळाली कॅम्प येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, कंटोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या शिबिराची वैशिष्ट्ये संतकृपा हॉस्पिटल आणि साळवे क्लिनिक अँड आयुर्वेदिक चिकित्सालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात डॉक्टर जितेंद्र कोडीकर, डॉक्टर योगेश कयांडे, डॉक्टर प्रियंका साळवे आणि डॉक्टर चेतन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यावेळी जवळपास 50 नागरिकांनी रक्तदान केले तर 1050 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, सुरेश कदम, दीपक बुंदेले, चंद्रकांत गोडसे, सुभाष बोराडे, रमेश शिरसाट, कचरू गोडसे, प्रशांत काळे, निलेश साळवे, बिट्टू पवार, चंदू साडे, वीरेंद्र जाधव, सलमान खान, यश शिंदे, अशोक कनोजिया, अमन रंगारी, नितीन यादव, वासू कंगारे, सचिन गावंडे, सुलतान मंसुरी, स्वयं पिसे, नवीन मेना, सन्नी मेंद्रे, रोहित बच्छाव तसेच गवळीवाडा मित्रमंडळ, मारिमता मित्रमंडळ, सरकार फाउंडेशन, साठेनगर मित्रमंडळ यांचे सहकार्य लाभले. वडील दीपक बुंदेले यांनी गवळीवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून आपले समाजसेवेची वाटचाल सुरू केली. त्यांचा वसा पुढे नेत जनतेसाठी अहोरात्र काम करणार. वडील दीपक बुंदेले यांनी गवळीवाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून आपली समाजसेवेची वाटचाल सुरू केली आहे. त्यांचा वसा पुढे नेत जनतेसाठी अहोरात्र काम करणार तेजस दीपक बुंदेले सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितलं आहे.